77व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना ह्या जे काही क्षणाचे आपण ऐतिहासिक शिलेदार आहोत, साक्षी आहोत आणि देश स्वतंत्र करण्यासाठी जे काही आपले संघर्ष, शौर्य आणि शेवटी आंदोलन करून आपल्या देशाला स्वराज्य मिळालं, त्या सर्व महापुरुषांचं बलिदान देणाऱ्या प्रत्येक त्या शूर पुरुषांचं, त्याच्यामध्ये महिला, स्त्री, लहान बालक असेल त्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आजच्या दिवशी मला खूप शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी आपल्या रिडिंगची सुरुवात एक 26 जानेवारीच्या अगोदर 2-4 दिवस होती, पण हा दिवस ठरविला. जसं की 26 जानेवारी हा दिवस ऐतिहासिक काळामध्ये का ठरवला गेला याच्या मागे आपला असा उद्देश होता की काहीतरी दिवस चांगला राहील म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण आपल्या रिडिंगसाठी हा दिवस निवडला. या एका वर्षाच्या काळामध्ये जवळपास आपल्या अकॅडमीनं भरपूर काय अशा प्लॅनिंग करू छोट्या गोष्टी काम करू आपण सक्सेसता मिळवले. स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी अहोरात्र आपल्या झटत असतात. ह्या झटण्यासाठी जे काही कणा लागतो तो कणा म्हणजे तुम्ही आहात, बरे का. तुमच्या जीवावर ही सगळी अकॅडमी आपली उभी आहे. विद्यार्थी असेल तर जग आहे, बरे का. विद्यार्थी असेल तर स्पर्धा आहे, विद्यार्थी असेल तर मी आहे, विद्यार्थी असेल तर अकॅडमी आहे, बरे का. हाच केंद्रबिंदू ठेवून आपण जे शैक्षणिक वसा घेतलेले परळी शहरामध्ये फार तुटपुंजा आणि छोट्याशा विचारसरणीने आपण सुरू केलेला वटवृक्ष आज उभा राहिलेला आहे. ह्याच्यामध्ये जवळपास आपण परळी शहरातून जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये 350 विद्यार्थी, त्याच्यामध्ये MSF विद्यार्थी जोडून आपला 350 विद्यार्थ्यांचा रेशो आहे. ज्या वर्षी आपण इथं आलो इथून पुढं 2025 मध्ये आणि 24 मध्ये आपण 60 विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन दिलेलं आहे. 60 विद्यार्थ्यांचं. आणि आपल्या रिडिंगची फक्त मी गोष्ट बोलतोय, ह्या रिडिंग मधून जवळपास 13 ते 14 विद्यार्थी एका वर्षात आपण ह्या रिडिंग मधून दिलेले. त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचे काही मी नाव वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये एका वर्षात आपल्या शिकले किशोर गुट्टे हा 3 ठिकाणी पोस्ट मिळालेला विद्यार्थी आणि मुंबईला ओपन मध्ये लागलेला विद्यार्थी आपल्याच रिडिंगचा, आपल्याच क्लासचा, सर्व श्रेय आपल्याकडे जातो, बरे का. त्याच्यानंतर बघा रामेश्वर राठोड हा पण विद्यार्थी आपलाच रहिवासी, तुमच्यातलाच विद्यार्थी राहिलेला, बरे का. रामेश्वर राठोड आर्मी मधून बाहेर पडला, पुढे कुठली क्षणाचाही विलंब न करता त्याने स्टाफ सिलेक्शन दिली. त्याच्यामध्ये तो सध्याला BSF मध्ये जॉईन आहे वाटतं. त्याच्यानंतर आदित्य जाधव आपला रहिवासी विद्यार्थी. त्याच्यानंतर अर्जुन राठोड, रेश्मा शेख मॅडम तुमच्या विद्यार्थी रेश्मा शेख, अश्विनी राठोड असेल तुमच्या आजूबाजूला बसणारी, ऋतुजा राठोड असेल, त्याच्यानंतर सुमित तांबडे असेल तुमच्यातला सोबत बसलेला विद्यार्थी, चंद्रकांत राठोड आहे, शुभम चव्हाण, आकाश पवार, प्रशांत मुंडे आणि 2026 मध्ये ओपनिंग केलेला आपला रिझल्टाची निलेश देपळे. हे 13चे 13 विद्यार्थी आपल्या रिडिंग मधून लागलेले आहेत. म्हणजे आपण एका वर्षात काय कमवलं. मोहन पवार असे भरपूर विद्यार्थी की वेळेअभावी मला त्यांचे नाव लक्षात आलेले, पण भरपूर विद्यार्थी आपल्या रिडिंग मधून लागलेले आहेत. असे 14 विद्यार्थी आपण एका वर्षात दिलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये वैभवचा आहे रिझल्ट येणार आहे, वैभव डुकरेचा आहे. पुन्हा नंतर पोलीसचा सगळ्यात मोठा आपला दरवर्षी रिझल्ट लागतो. 2024 मध्ये आपण 23 विद्यार्थी आपण दिलेत महाराष्ट्र पोलिसाला. यावर्षी किमान आपण 50 देऊ. 50 मध्ये तुमचं प्रत्येकाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करू. त्यासाठी लागेल ते त्याग, लागेल ती वेळ आपण तुम्हाला देऊ, बरे का. त्यामुळे तुमचं योगदान फार महत्वाचं आहे. या गोष्टी बोलत असताना थोडं विद्यार्थ्यांना मला काही सूचना द्यायच्या, बरे का. विद्यार्थ्यांना सूचना दिल्या विद्यार्थी वेळोवेळी त्या पळवाटा काढणार नाही किंवा त्या वाट्यापासून दूर सरकणार नाही, बरे का. ज्यावेळेस आपण कुणासोबत तुलना करतो त्या तुलनेमध्ये कसं टिकून राहायला पाहिजे याच्याबद्दल बोलायचं मला. सोबतचा प्रत्येक लागत असतात आणि तुम्ही त्या प्रत्येक मागं पडले असतात, बरे का. मी नापास हा शब्द वापरत नाही कारण तुम्हाला प्रयत्न करत असतात, बरे का. एखाद्या परीक्षेत मी नापास झालो, नापास नाही झाला, तुमचा तो चान्स गेलाय. ह्याच्यावर तुम्हाला थोडंसं बोलायचे. आपण मिळवलेले गुण जे ते कमी पडले आपल्याला, त्यामुळे आपण तिथं मागे राहिलो. लागलेले विद्यार्थी तुमच्यापेक्षा 2-4 गुण जास्त घेतल्यामुळे तो लागला, बरे का. ह्याची तुलना मी नाही करणार, पण आपण तिथं एका वर्षामध्ये 2 वर्षामध्ये आपण काय केलं, आपण का कमी पडवायचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे. का आपण पाठीमागे राहिलो आतापर्यंत. आपल्याला लागण्यासाठी एकच जागेची गरज आहे, बरे का. आपण शेकडो जागा का बघायला लागलो, तिथं फॉर्म भरतो
तिकडे शेकडो जागा बघतो, आपल्या काटला जागा बघतो, ओपनला जागा बघतो. तुमचा जर धमक असं एका जागेत तुम्ही लागले पाहिजे, एका जागेत तुम्ही फॉर्म भरला पाहिजे, ती धमक तुमच्या जर राहिली तर तुम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये कुठं लागणार आहे. बरे का, मेहनतीला कुठंच कमी पडायचं नाही, पळवाटा कमी करायचा. बरे का, सोंग कमी करायचे, स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं, एवढं तुमचं हे आहे. स्पर्धा परीक्षेत सोंग करायचं प्रमाण जास्त आहे, मेहनत करायचं प्रमाण कमी आहे. म्हणून बघा, न सोंग करणारे विद्यार्थी लवकर लागतात. हा, काही काही प्रमाणात आपण हुकले गेलो, ह्याचा दुपटीनं त्या अपयश म्हणता येईल किंवा तुम्ही जो कमी पण आहे ह्याचा तुम्ही शस्त्र बनवा. बरे का, आपण जे 2 मार्काने कमी पडलो, बरे का, 2 मार्काचं तुम्ही ते शस्त्र बनवा. ते तुमचं काय म्हणतात, तो जेहर तुमचा तो अमृत म्हणून त्याच्यावर काम करा, तेव्हा तुम्ही लागणार आहे. त्याच्यानंतर मला तुम्हाला एक बोलायचं, आपण कधी नेहमी आपण बोलत असतो महापुरुषाचं नाव घेत असतो. आपण त्या महापुरुषाकडून काय घेतो, जे मी महापुरुष आहेत स्वतःसाठी कधी लढलेत का? महात्मा फुले असेल, शिवाजी महाराज असेल, डॉक्टर B.R. आंबेडकर असेल, हे सगळे पुरुष समाजसेवेसाठी वाहून दिलेले लोक आहेत. मग यांच्याकडून शिकलो काय आपण? ह्याच्याकडून आपण शिकला पाहिजे. बघा, ती प्रतिकूल परिस्थिती असेल, सेना फेकले त्यांच्या अंगावर, शिक्षण शिकू दिलं नाही, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जगामध्ये डंका स्वतःचा पेटवलेला आहे. तसंच आपल्याला आपला स्वतःचा डंका पेटवायचे, आपल्या घरची परिस्थिती, बरे काय, आपलं स्वतःचं काय जे तुमचं ड्रीम आहे त्या ड्रीम पर्यंत तुम्ही कुठलीच तोडजोड नाही करायला पाहिजे. त्याला ऑप्शन नाही ठेवलं पाहिजे. एकच ऑप्शन मला पळायचे, एकच ऑप्शन मला अभ्यास करायचे. एवढं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जहर बघण्यासारखं भावलं पाहिजे. बरे का, जसं काय आतंकवादी बघा, आतंक कधी करण्यासाठी जातो, स्वतःला बॉम्ब बांधून घेतो, स्वतःला बॉम्ब बांधून घेतो. बरे का, तसं तुम्ही विद्यार्थी स्वतःला असं एका विचाराने असं पेटून घेतले पाहिजे, ह्याच्या मला बाहेर पडायचं नाही. काय होईल, काय होणार आहे, बरे काय त्रास होणार आहे? अभ्यास करण्याचं नाद नाही तुम्हाला ना, राह पडून अभ्यास कधी तुम्हाला पुढच्या जागेवर बसू देणार नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या पुस्तकाची गोडी वाढवताल, त्या पुस्तकाची तुम्ही दोस्ती करताल, त्या अंकामध्ये तुम्ही स्वतःला शोधताल, त्यावेळेस तुम्हाला ते पुस्तक तुम्हाला जवळ बसू देणार आहे. नाही तर पुस्तक घेतल्या का त्यात जांभळं येणार आहे, डोकं टेकून झोपणार आहे. ह्या गोष्टी प्रत्येकाने फेस केलेल्या असतात लागलेल्या पोरांनी, आणि तुम्हाला पण फेस करायचं. बरे का, तुम्ही आज रनिंग करून 16-17 किलोमीटर नाही, तुम्ही आराम करा, घरी झोपा झाडवर. तुम्ही तिथे तुम्हाला 4 स्पर्धकाला तुम्ही तिथं त्यांना बळ द्यायला 4